जबाबदेही. जबाबदेही म्हणजे मराठी जबाबदारी स्वीकारणे. आता सैनिक समाज पार्टी मार्फत अनेक वर्षापासून राजकारणातील 90% भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. याचा आवाज काही सरकारपर्यंत जात नाही असं होत नाही, जातो. परंतु ती जबाबदेही कोणाची आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचं जंतर मंतर आंदोलनामध्ये तरुणांनी छेडलेल्या आंदोलनामुळे या सरकारमधील, केंद्र सरकारमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदेही स्वीकारण्यास विलंब लावला. शेवटी त्यांना राजीनामा देणं भाग पडलं. तसंच त्या तरुणावर लाठीचार्ज झाला. त्याची जबाबदेही, त्याचे उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा, जे भाजपाचे चाणक्य म्हणून आपली स्वतःची पाठ थोपटून घेतात, त्यांनी पण जबाबदेही टाळली. ते सभागृहात गेलेच नाही, भीतीमुळे गेले नाही. अशा प्रकारचं जे राजकारण चालू आहे हे चुकीचं आहे. सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रामध्ये जे विचारधारा पसरवली आहे, आयडिओलॉजी पसरवली आहे, त्यामध्ये जरी जंतर मंतरमध्ये लाखो लोक आले होते, परंतु सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला करोडो लोकांची, सुशिक्षित क्वालिफाईड लोकांची गर्दी आहे. संक्रमण झालं आहे. लोकांमध्ये चर्चा होत चालली आहे. सैनिक समाज पार्टीच्या विषयी चर्चा होत चालली आहे आणि त्यामुळे समाज हा निर्भय आणि निडर होत चालला आहे. निर्भय झालेला समाज एकत्र येऊन सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला साथ देऊन महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा डाव यशस्वी करण्यासाठी सुशिक्षित समाज सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहे आणि त्यालाच म्हणतात जबाबदेही. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकारणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांना पायउतार करण्यासाठी समाज जागृत झाला आहे. सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे जागृत झाला आहे. त्यामुळे समाज सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहे आणि 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला पायउतार करण्यास भाग पाडणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची प्रवृत्ती होणार. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्यात जाणार, यामध्ये तिळमात्र शंका उरलेली नाही. त्यामुळे समाज, जोडलेल्या समाजाचे, धैर्यवान समाजाचे, निडर समाजाचे सैनिक समाज पार्टीतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे, स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.